बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे। पार्थ पवार राज्यसभेवर निवडून येणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर कोअर कमिटीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील पवार विरुद्ध पवार संघर्षात एक मोठा अध्याय जोडला गेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे। मंगळवारी मुंबईतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे पक्षाने हे स्पष्ट केले आहे की सुनेत्रा पवार आता अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेतील। या बैठकीत केवळ पोटनिवडणुकाच नव्हे तर राज्यसभा निवडणुका आणि पक्षाच्या भावी नेतृत्वाबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे येत्या काळात राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा वाढत चालली आहे। निवडणूक आयोगाने या जागेसाठी मतदार यादी सुधारित करण्याचा वेळापत्रक जाहीर केला आहे। नियमानुसार 1 जानेवारी 2026 रोजी नोंदणीकृत मतदारच या पोटनिवडणुकीत मतदान करण्यास पात्र राहतील। 10 मार्च रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच पक्ष निवडणूक प्रचारात पूर्णपणे सहभागी होईल, असा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आजोबांच्या सन्मानार्थ ही निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी प्रयत्नशील आहे। जरी सर्वांचे लक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेवर आहे, कोअर कमिटीच्या बैठकीतील दुसरा महत्त्वाचा निर्णय अजित पवार यांचे मोठे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित होता। पक्षाने एकमताने पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातील रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील। पार्थ यांना दिल्लीला पाठवल्याने केंद्रीय पातळीवर पक्षाचा आवाज वाढू शकेल, असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे। यावरून असेही दिसून येते की अजित पवार यांचे कुटुंब राज्य आणि केंद्र पातळीवर सक्रिय उपस्थिती कायम ठेवेल। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत 26 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। त्या दिवशी पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी आगामी संकटात्मक